हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज वीकेंड होता आणि वीकेंडला मस्त जोरदार पाऊस पडत होता. सो विचार केला की खाली उतरून मस्त पावसात भिजायला जाऊया, कारण पावसात भिजणं कोणाला नाही आवडत. मस्त गरमागरम अद्रकवाली चहा पियालो चाय सुट्टा बारमध्ये आणि घरी आलो. सो मला आहे ना काहीतरी गरमागरम स्ट्रीट फूड खायची खूप इच्छा होत होती, म्हणजे स्पेशली मोमोज आणि सूप. सो मी विचार केला की बाहेर पावसात अवॉइड करूया आणि घरीच बनवूया. सो इथे मी आहे ना तो सूपची तयारी करते. मी चिकन स्टॉक बनवते. तर चिकन स्टॉकसाठी ना मी पाण्यामध्ये ते चिकन टाकलंय आणि मीठ सुद्धा ॲड केलंय थोडं. हे जे वरती फेस सारखं येतं ना, ते आपल्याला काढून टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याला चांगली उकळी येईपर्यंत ठेवायचं. मी अशी काही स्पेसिफिक रेसिपी फॉलो नाही करत आहे. मी एकदम रँडमच बनवते, जसं मला असं वाटतंय तसं. सो मी एका कढईमध्ये हे तेल घेतलंय, त्याच्यानंतर ही पेस्ट टाकली. या पेस्टमध्ये आहे ना लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि वरतून मी आलं टाकलंय ग्रेट करून. सूपमध्ये ना जिंजर गार्लिक थोडंसं चांगलं अमाऊंटमध्ये टाकायचं, म्हणजे त्याचं फ्रेग्रन्स आणि त्याची टेस्ट छान येते. त्यानंतर मी हे जे चिकन स्टॉक होता ना तो टाकलाय. तुम्ही हे जे स्टॉकमधलं चिकन आहे ते सुद्धा असं त्याला सेपरेट करून त्याचा मांस त्याच्यात टाकू शकतो. बट मी मोमो सूप बनवणार आहे. तर इथे आहे ना मी तेजपत्ता ॲड केलाय. त्यानंतर चिली ऑइल होतं माझ्याकडे, ते थोडंसं ॲड केलंय. सॉसेसमध्ये मी आहे ना व्हिनेगर 1 टीस्पून आणि सोया सॉस टाकलंय 1 टीस्पून. आता ह्याला चांगली उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थिकनेससाठी ना मी ते कॉर्नफ्लॉवर स्लरी केली आहे थोडी, ती ॲड करणार आहे, म्हणजे त्याच्याने थोडं सूप कसं थोडंसं थिक होईल. माझ्याकडे ना आटा नूडल्सचं जे मसाला पॅकेट असतं ना ते होतं. सो मी ते सुद्धा ॲड करणार आहे आता. एका साईडला मी मोमो बनवायची तयारी करत होती, पण मोमोची रेसिपी आहे ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण का मग हा व्हिडिओ खूप मोठा होईल. सो ह्यात फक्त मी मोमो सूप बनवताना तुम्हाला दाखवते. पावसात आहे ना अशी क्रेविंग्स खूप होते की काहीतरी गरमागरम खायचं, म्हणजे वडापाव हे ते. पण माझं फेवरेट आहे ना मोमो आहे. म्हणजे मला मोमो तुम्ही कधीही द्याल, सकाळी नाश्त्यात किंवा रात्रीच्या डिनरमध्ये सुद्धा, तरीसुद्धा मी खाऊ शकते, म्हणजे एवढे फेवरेट आहेत. तर इथे ना मी त्यांना शेप देते मोमोजला. हे मिक्सचर वगैरे कसं बनवलं हे मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन. इथे ना कच्चे मोमो, म्हणजे जे शेप केलेत ना ते मोमो मी डिरेक्टली सूपमध्ये टाकलेत आणि मग कव्हर करून ह्याला 15 मिनिट्स चांगलं उकळू दिलंय. वाव. अँड लुक ॲट दिस, म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे मी विचारच नाही केलेला की हे असं टर्न आउट होईल. इट वॉज लुकिंग सो गुड. चला आता आपल्यासाठी सर्व करून घेऊया, कारण मला राहवत नाही आहे भाई, भूक लागलेली खूप. सो असे दिसत आहेत हे. कसे वाटत तुम्हाला बघून? जर एकदम मस्तच वाटत. This is the मोमोची more साईज सुद्धा एकदम जम्बो केली आहे मी. ow असं एकदम छोटे छोटे मोमोज ना एकदम मस्त भरून केलेत, म्हणजे 2 सुद्धा इनफ होतील असं. size of the momo. सो मी खाताना ना पूर्ण खाताना व्हिडिओ काढलाय, बट ह्याच्यामध्ये आवाज इतका क्लिअर येत नव्हता. बट यू कॅन सी माय एक्सप्रेशन्स की मला ॲक्च्युअलमध्ये कसं वाटलंय. पहिल्यांदा टेस्ट करताच जे एकदम वॉर्म आणि कम्फर्ट वाटलं ना मला, आय कांट इवन टेल यू. म्हणजे मला एडिट करताना सुद्धा तोंडाला पाणी सुटलंय इतकं की परत खायची इच्छा होते. आणि असा जबरदस्त पाऊस पडत होता बाहेर. हे गरमागरम खायला खरंच यार काय मजा आली. आय आय विल टेल यू गाईज, तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. एकदा तरी घरी ट्राय करून बघा, तर तुम्ही नेक्स्ट टाईमपासून आहे ना मोमो सूप बाहेरून नाही मागवणार. कारण ॲक्च्युली म्हणजे रँडम बनवलं, बट स्टिल इट टर्न्ड आउट सो गुड. Ah, you see. मजा ही आ गया था भाई, मजा आ गया. आता तुम्ही मला खाताना बघा, मी ते काहीच बोलत नाहीये. Ah. Oh my god. It's unbelievable. मी विचार पण नाही केलेला की हे will turn out like this. Amazing यार. Ah. Mm. Amazing.
ह्या पावसात ना मजा येते यार खायला. सो दॅट वॉज इट फॉर टुडे गाईज. आजचा ब्लॉग मी इथे संपवते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी पूर्ण मोमोची रेसिपी शेअर करेन, नक्की चेक करा. आणि तुम्हाला जर माझे असे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.